हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 48. ऋतंभरा तत्र प्रज्ञा. येथे ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. आध्यात्मिक विशारद साधकाचा आध्यात्मिक कृपा प्रसादाचा उशक्काल उजाडतो. त्या पाठोपाठ येणारा सूर्य साधकाला ऋतंभरा प्रज्ञा प्रदान करतो. हा विशेष कृपा प्रसाद असतो. साधक सर्व काही पार करून शून्यावस्थेत समाधिस्थ होतो. आता केवळ शून्यावस्थेचं बीज त्याच्यात उरलेलं आहे. त्याने सर्व परिसीमा पार करून परमात्म विलिनीकरणाच्या रेषेवर स्वतःला स्थित केले आहे. येथे त्याला शुद्ध सत्याचं ज्ञान होतं. सकारात्मक नकारात्मक सर्व काही पार करून तो शून्यावस्थेत आहे. शून्यावस्था अधिक आणि उणे अशा दोन्ही गोष्टींच्या सीमा रेषेवर असते. या दोन्हीपासून ती समान अंतरावर असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्याला उमजतंय की ही अंतिम घडी आहे. येथे समर्पणाला सिद्ध व्हायचं आहे. योगेश्वरांनी विश्वदर्शन दिलं तेव्हा सूर असुर दोन्ही त्यांच्यात विलीन होऊन बाहेर येत होते. कारण हे दोन्ही त्यांचेच म्हणजे आपलेच आहेत. एकाच गाडीचा हट्ट करून चालत नाही. सर्व प्रकारच्या वाहनातून प्रवास करावा लागतो. कारण सर्व आपलेच आहेत. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक यांनी कर्मयज्ञाचा होम सतत पेटता ठेवलेला होता. सर्वांना बरोबर घेऊन सामावून घेऊन प्रवास चालू ठेवावा लागतो. हे सर्व समर्पणाला सतत सज्ज होते. सगुण निर्गुण दोन्ही पार करून पुढचं ध्येय प्राप्त करावं लागतं. यामुळे पुढची प्रगती होते. एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बीज शून्यावर स्थिर आहे. त्याला खत पाणी मिळाल्यास बीजातून अंकुर फुटू शकतो. यास्तव नकारात्मक सकारात्मक कोणत्याच मोहाला फसायचं नाही. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 49. श्रुत अनुमान प्रज्ञाभ्या अन्य विषया विशेष अर्थत्वात. विशेष प्रकारे ज्ञान देणारी ही ऋतंभरा प्रज्ञा श्रवण, अनुमान इत्यादी प्रकारे इंद्रियांच्या मदतीशिवाय आलंबनाचे शुद्ध ज्ञान थेट प्राप्त करते. ऋतंभरा प्रज्ञेमुळे साधकात दिव्य प्रज्ञा प्रकट होते. श्रुत म्हणजे वेद किंवा ऐकणे. ज्ञानेंद्रियांमुळे किंवा अनुभूतीमुळे जे ज्ञान प्राप्त होते त्यापेक्षा विशेष दिव्य ज्ञान देणे यासाठी ऋतंभरा प्रज्ञा विशेषार्थी कार्य करते. ऋतंभरा प्रज्ञा ही आपल्या इंद्रियांमुळे प्राप्त होत नाही. कारण ते ज्ञान नाही, ती दिव्य अनुभूती असते. तो साक्षात्कार आहे, दिव्य बोध आहे. ती अतींद्रिय दिव्य प्रज्ञा आहे. ती मिळत नाही, साधकात प्रकट होते. ती मिळत नाही, साधकात प्रकट होते. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक यांच्यात ऋतंभरा प्रज्ञा होती. अफझलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, पैसे नसताना अमेरिकेत प्रतिकूल परिस्थितीत गाजवलेली जागतिक धर्मपरिषद, स्वराज्याची केलेली सिंहगर्जना ही त्याची उदाहरणे होत. पुढचं सूत्र क्रमांक 50. तज्जः संस्कारः अन्य संस्कार प्रतिबंधी. ऋतंभरा प्रज्ञेतून प्राप्त झालेला संस्कार इतर संस्कारांना प्रतिबंध करतो. ऋतंभरा प्रज्ञेचे संस्कार जसजसे साधकावर होऊ लागतात तसतसे त्याच्यावर झालेले इतर संस्कार दुर्बल होतात, लोप पावतात. त्यांना अटकाव होतो, प्रतिबंध होतो. ते साधकात पुन्हा उद्भवत नाहीत. शून्यत्वाचं बीजही नाहीसं होतं. शून्यत्वाचं बीज फार धोकादायक असतं. कारण पंचमहाभूतांच्या संयोगातून
भोगांचं झाड पुन्हा उद्भवू शकतं. त्यामुळे हे शून्यावस्थेतील बीज सुद्धा नष्ट होणं फार महत्त्वाचं आहे. ऋतंभरा प्रज्ञेमुळे हे बीज जळून जातं. त्याला कोंब फुटणं अशक्य होतं. बीज जळालेली राख खत म्हणून समाजाला उपयोगी पडते. साधक संसारात पुन्हा गुंतत नाही. पुढचं सूत्र क्रमांक 51. तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज समाधीही. ऋतंभरा प्रज्ञेतून प्राप्त झालेल्या संस्काराचा निरोध केला तर निर्बीज समाधी प्राप्त होते. असंप्रज्ञात समाधीचं दार समोर उघडं असतं. साधक सायुज्य मुक्ती मिळवून प्रतीक्षा करत असतो. या मधल्या काळात त्याच्या सहवासात आलेले सन्मार्गाला लागतात. साधक साक्षी भावनेने वाट पाहत असतो, कारण आत जाणं आपोआप घडायचं असतं. एक दिवस भाग्योदय होतो. ऋतंभरा प्रज्ञा संस्कार लोप पावतात. साधक असंप्रज्ञात समाधीच्या दरवाजाने योगेश्वरात प्रवेशतो. त्याला निर्बीज समाधी मिळते. इति योगाधिराज श्री पातंजले योगशास्त्रे समाधी निर्देशो नाम प्रथम पादहा. समाधीपाद संपूर्ण. योगदासांच्या पातंजल योगबोध या पुस्तकातील समाधीपाद हा पहिला भाग इथे समाप्त झालेला आहे. हरिओम.